Hello my dear students. Now today we are going to study the new theorem which is remainder theorem. In this remainder theorem, first we will find how to get the values, how to verify to this theorem. See here now. या थेरमचा अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. ते कसं बघा. सुरुवातीला in the first stage we will divide to this polynomial by this one. This is a dividend and this one is the divisor. When we will divide to this dividend, then we will get here remainder. We will see that remainder, and if we are putting value of this divisor in it, at that time we will get value of the polynomial. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी मिळणार आहे. इथे प्रत्यक्ष डिव्हिजन करून आपल्याला एक व्हॅल्यू मिळणार आहे. प्रत्यक्ष डिव्हिजन केल्यानंतर त्याचा रिमाइंडर मिळेल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण सरळ ही व्हॅल्यू उचलून त्यात टाकली की त्याची व्हॅल्यू जी मिळणार ती सुद्धा या रिमाइंडरशी इक्वल येते. त्याच प्रॉपर्टीला म्हणायचं रिमाइंडर थिअरम. आता बघा कसं ते. इथे बघा प्रत्यक्ष आपण याला आता डिवाइड करूया. तर इथे काय आता हा x+4 इथे घेऊ आपण डिव्हायझर आणि हा डिव्हिडंड जो आहे x² + 7x + 15. आता बघा ज्यांनी हे डिव्हिजनचं बघितलं नसेल त्यांनी मागचे लेक्चर्स बघा. मागच्या व्हिडिओज मध्ये हे सगळं दिलेलं आहे मी. आता बघा x * इथे x पाहिजे x² पाहिजे. इथे काय घ्यावं लागेल x * x x * x x². इथे आला x². पुढे बघा x * x x². तसं आता ह्याला पण मल्टिप्लाय करावं लागेल. मग x * 4 दॅट इज +4x +4x. बघा या x ने ह्याला मल्टिप्लाय केले ह्याला मल्टिप्लाय केले ह्याला. आता यांचे साइन चेंज करा. हे दोन्ही कॅन्सल होतील. 7 मधनं 4 गेले. 7 - 4x दॅट इज 3x. आफ्टर दॅट हियर +15. आता हे 15 3x + 15 आलं. आता इथे x आणि इथे 3x पाहिजे. मग ह्याला कितीने मल्टिप्लाय 3 येण्यासाठी 3 ने. म्हणजे इथे बघा +3 म्हणजे 3 * x 3x 3 * 4 3 4 = 12. हा 12 आणि हे प्लस इंटू प्लस प्लस. आता बघा ह्यांचे साइन चेंज करायचे असं. हे दोन कॅन्सल झाले. 15 मधनं 12 गेले 3 उरला. तर हा जो 3 आहे दॅट इज कॉल्ड रिमाइंडर. हा आपला रिमाइंडर आहे. कळलं का. म्हणजे ह्याने ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली डिव्हाइड केलं ह्याला तर ह्याला डिव्हाइड केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर हा मिळतोय. हेच आपण सिंथेटिक डिव्हिजनने सुद्धा जर सॉल्व्ह केलं. सिंथेटिक डिव्हिजनने तुम्ही करून बघा घरी. ह्याला जर सॉल्व्ह केलं तुम्हाला परत तिथे पण रिमाइंडर 3 मिळेल. आता मी म्हणणार आहे व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. इथे मी काय म्हणेन आता हा झाला रिमाइंडर. आता इथे मी म्हणेन व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. बघा कोणतं पॉलिनॉमियल आहे. त्याला सपोज आपण p(x) म्हणूया. हा p(x) ही पॉलिनॉमियल काय ती x² + 7x + 15. मग व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल धिस वन p(x). Value of the polynomial p(x) at x is equals to -4. म्हणजे बघा जर इथे +4 तुम्हाला माहिती ना +4 असेल तर आपण जनरली असं करत असतो x + 4 = 0. म्हणजे x = काय येतो तो 4 तिकडे गेला -4. म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला दिली आहे तुम्हाला आठवत असेल सिंथेटिक डिव्हिजन मध्ये पण इथे +4 असेल त्याचा ऑपोजिट घेतो आपण -4. इथे मायनस असेल तर +4 असं. इथे +4 आहे आपण इथे -4. ज्यावेळेस आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत बघा आता हा -4 या px मध्ये. बघा आता व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल ह्याला नंबर फार झाला तिथे आपण असं करूया. देअरफॉर रिमाइंडर इज इक्वल्स टू 3. ह्याला नंबर 1 देऊन टाकू त्याचं. आता व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p(x) at x equals to -4. चला आता p(x) पहिलं लिहून घेऊ आपण. p(x) काय हा वाला x² + 7x + 15. x² + 7x + 15. आता x च्या जागी किती टाकायचं आहे -4. हा -4च का घेतला बिकॉज हियर डिव्हायझर इज x+4. इट्स ऑपोजिट दॅट इज -4. दॅट वी विल टेक हियर at the place of in the place of x. So here p(x) that is p of -4. Then here p of -4 is equals to हे x च्या जागी -4 आला बघा. That is equals to x². x² म्हणजे -4² plus 7 into x. 7 into what is x? x काय -4. Take here -4. नंतर +15 जसाच्या तसा. आता बघा बरं -4 चा स्क्वेअर किती आहे. -4 चा स्क्वेअर 16. 4 4 16 आणि मायनसचा स्क्वेअर +16 झाला.
आता हा प्लस इंटू मायनस मायनस होईल, इथे मी प्लस लिहिलंय, इथे मायनस पाहिजे. टेक हिअर मायनस, देन 7 4 जा 28 and plus this 15 as it is 15. Then solve this. After solving this we will get here 31 minus this 28 and that is 3. Therefore p of minus 4, see p of minus 4 is equals to 3. म्हणजे मायनस 4 जर आपण ह्याच्यात टाकला या पॉलिनॉमियल मध्ये तर आपल्याला फायनली आन्सर किती मिळते? 3 मिळतं. गिव्ह हिअर नंबर 2. मग इथे आपण म्हणूया फ्रॉम 1 and 2. आता 1 आणि 2 मध्ये काय दिसलं बघा. पहिलं आपण ज्यावेळेस सोडवत आलो असं ऍक्च्युअल डिव्हिजन केलं आपण, तर त्यावेळेस आपल्याला रिमाइंडर किती मिळाला? 3. त्याला नंबर 1 दिला, म्हणजे इथे रिमाइंडर किती येतोय? 3. तसाच ज्यावेळेस त्या पॉलिनॉमियल मध्ये या पॉलिनॉमियल मध्ये जो डिव्हायजर आहे त्याचा हा असा +4 चा -4 घेऊन ती व्हॅल्यू आपण ह्याच्यात टाकली, तर व्हॅल्यू टाकल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण? व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल ऍट दॅट गिवन पॉइंट, ऍट दॅट गिवन व्हॅल्यू. म्हणजे या पॉलिनॉमियलची या पॉइंटची व्हॅल्यू, म्हणजे हा जो x = -4 तो जर ह्याच्यात टाकला तर ती व्हॅल्यू आपण इथे काढली अँड दॅट इज ऑल्सो 3. म्हणजे ही 3 कशाशी इक्वल आहे? या रिमाइंडरशी. म्हणजे जर आपल्याला रिमाइंडर काढायचा असेल तर डायरेक्टली हे करत बसण्याची गरज नाही, आपण सरळ हा +4 चा -4 करून जर ह्याच्यात टाकला तर सरळ आपल्याला काय मिळतं? रिमाइंडर. म्हणजेच व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. ह्याच्यावरून काय कळलं बघा, तर ह्याच्यावरून हा आपल्याला ह्या गोष्टी कळल्या. काय? द रिमाइंडर व्हेन पॉलिनॉमियल, आता कोणती पॉलिनॉमियल? धिस वन, x² + 7x + 15. बघा, द रिमाइंडर, ह्याचा रिमाइंडर हा when polynomial this, कोणती पॉलिनॉमियल घेतली होती आपण? ही x² + 7x + 15 is divided by, कशाने डिवाइड केला? x + 4 is divided by x + 4. x + 4 ने जर डिवाइड केलं at that time, see that is equal. हा कशाशी इक्वल? हा रिमाइंडर कशाशी इक्वल ते सांगितलंय. व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल px for x is equals to, आता या px ची व्हॅल्यू, ह्या px ची व्हॅल्यू, बट x = कोणत्या ठिकाणी? -4. म्हणजेच x = -4 जर टाकला तर हा x -4 म्हणजे p ऑफ काय? -4. दॅट इज p ऑफ -4. कळतंय का बघा बरं? ऍक्च्युअली आपण इथे रिमाइंडर फाइंड केला आणि इथे ती व्हॅल्यू फाइंड केली, म्हणजे तो डिव्हायजरचा ऑपोजिट घेऊन त्याच्यात टाकून ती व्हॅल्यू फाइंड केली. ह्या दोन, तर नंतर कळलं रिमाइंडर आणि ही आलेली व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल ऍट x = -4, म्हणजे x च्या -4 किमतीला आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली 3, जी रिमाइंडरशी इक्वल. म्हणजे ह्या दोन्ही इक्वल. आणि तेच इथं सांगितलं की इथे डिव्हाइड करून ह्याने जर ह्याला डिव्हाइड केलं तर आपल्याला जो रिमाइंडर मिळतो तो इथे ती व्हॅल्यू टाकून जो मिळतो त्याच्याशी इक्वल आहे. कळतंय का? इथे ऍक्च्युअली डिव्हिजन करून रिमाइंडर मिळाला, इथे व्हॅल्यू, ती व्हॅल्यू ह्याच्यात सबस्टिट्यूट करून ती आपल्याला रिमाइंडर मिळाला. दोन्ही इक्वल. ह्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं रिमाइंडर थिअरम. कळलं का? म्हणजे थोडक्यात इथे सांगितलंय बघा, इफ द पॉलिनॉमियल px इज डिवाइडेड बाय x + a, म्हणजे आता x + a एक जनरल घेतलं आपण, जसं इथे x + 4 आलं तसं x + a म्हणजे कोणी असू शकतो, 4 5 6 कोणीही. इफ द पॉलिनॉमियल px इज डिवाइडेड बाय x + a, म्हणजे या पॉलिनॉमियलला, हिला px ला या x + a ने जर डिवाइड केलं, then the remainder is p of -a. म्हणजे ह्याने ह्याला जर डिवाइड केलं तर ह्याचा रिमाइंडर काय? p of -a म्हणजे -4, p of -4. आणि तेच आपण बघितलं, p of -4 3. म्हणजेच ह्याने ह्याला डिवाइड केल्यावर आपल्याला p of -4 ची व्हॅल्यू म्हणजे 3 मिळतो. हेच कळलं का? मग म्हणजे ऍक्च्युअल डिव्हिजन करून जो रिमाइंडर मिळतो, रिमाइंडर, तसाच इथे व्हॅल्यू टाकून सुद्धा तसाच तोच रिमाइंडर मिळतो. हे दोन्ही इक्वल येतात, म्हणजेच त्याच प्रॉपर्टीला म्हटलं जातं रिमाइंडर थिअरम. दिस वन. ओके, चला पटपट, जर कळत नसेल परत एकदा तो रिवाइंड करा, व्हिडिओ मागे घ्या, परत बघा, निश्चितपणे कळेल तुम्हाला. आणि मग त्यावरचे आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. ओके, चला पटपट कॉपी करा मुलांनो. नाउ सी हियर स्टुडंट्स, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, दिस पॉलिनॉमियल युजिंग गिवन व्हॅल्यूज ऑफ x. म्हणजे या पॉलिनॉमियल मध्ये x च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. तर आता ह्याच्यातलं कुठलं तरी आपण एक घेऊ किंवा दोन घेऊ. चला, इथे सपोज ही पहिली पॉलिनॉमियल घ्या, p of x. पॉलिनॉमियल काय दिली? 2x - 2x³ + 7. दिस वन. आता आपण समजा x ची पहिली व्हॅल्यू घेऊ, x = 3, x किंवा -1 घेऊ आपण, -1. हा, हे तुम्ही टाकू शकता, हे आपण घेऊ. आता बघा, p ऑफ हा -1 जो आहे x च्या जागेवर -1 टाकायचा, जिथे x दिसेल तिथे -1. देन सी हियर 2x, 2 into what is the value of x? X is -1, that is -1 here. 2 into x, 2 into -1, minus 2 into x cube.
व्हॉट इज x -1 आणि त्याचा क्यूब. लक्षात घ्या 2 into x, 2x म्हणजे 2 into x दॅट इज -1, 2 into -1 मायनस 2 into x क्यूब, x चा क्यूब म्हणजे -1 चा क्यूब प्लस 7. इथे प्लस 7 आला. आता बघा बरं 2 1 चा 2, हे 2 1 चा 2 झालं, -2 आला इथे नंतर. आता हा -2 तसाच, आता मायनस हे कळतंय ना, प्लस इंटू मायनस, 2 1 चा 2 -2 झाला. आता हा मायनस तसाच, हा 2 तसाच, -1 चा क्यूब, क्यूब केलं करून बघायचं तुम्ही, -1 चा क्यूब नसेल कळत तर -1 इंटू -1 इंटू -1 3 वेळेस. इथं पहिल्यांदा प्लस येईल आणि नंतर इंटू हे मायनस, मग प्लस इंटू मायनस लास्टला मायनस. म्हणजे -1 चा क्यूब काय असतो, नेहमी मायनसच असतो क्यूब जर घेतला तर. आणि प्लस इथे 7. आता बघा -2 ॲज इट इज. आता मायनस इंटू मायनस, लक्षात घ्या हे दोन, मायनस इंटू मायनस प्लस 2 1 चा 2, बघा 2 1 चा 2 आणि प्लस इथे 7. आता हे प्लस 2 -2 कॅन्सल म्हणजे किती उरलं 7. दॅट इज p ऑफ -1. हा p ऑफ -1 आपल्याला मिळाला. बघा बरं p ऑफ काय इथे, वी गॉट हिअर p ऑफ -1 दॅट इज इक्वल्स टू 7. म्हणजे आपल्याला या पॉलिनॉमियलची या पॉइंटला असलेली व्हॅल्यू मिळाली 7. तसं मग बाकीचे जमतील का बघा बरं, येतील का लक्षात तुम्हाला पुढचे. हा 0 इथे टाकता येईल का बघा, इथे 0 टाकायचं, इथे 0 टाकायचं, 7 उरेल. जमेल ना सर्वांना. हा आता पुढचं घेऊ आपण, हा क्वेश्चन घेऊया. आता बघा येईल का नक्की बघा. 0 ह्याच्यात फक्त जिथे x दिसते तिथे 0 टाकायचं, खूप सिंपल आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघूया. इथे काय दिलंय बघा, हे पटपट तुम्ही कॉपी करून घ्यायचे. इथे बघा काय दिलंय, फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल फाइंड p ऑफ 1, p ऑफ 0 अँड p ऑफ -2. आता तुम्ही ऍक्च्युली आता पुस्तकं घेणं गरजेचं आहे. टेक्स्टबुक घ्यायची आणि त्यामध्ये आता मी तुम्हाला होमवर्क टाकत जाणार आहे दररोज. तो होमवर्क तुम्ही काय करायचं, आपल्या क्लासवर्क मध्ये आणि होमवर्क मध्ये दोन्ही मध्ये सोडवत चालायचं. आता आपला एक चॅप्टर जवळपास होत आलाय, आता हा कम्प्लीट होईल. तर प्रत्येकाने काय करायचं, आता पुस्तक विकत घ्यायचंय ह्याचं जॉमेट्री आणि अल्जेब्रा दोन्ही पण, मॅथ्स 1 मॅथ्स 2 चं. आणि त्या पुस्तकामधले जसे जसे मी एक्सरसाइज सांगेल, कोणता एक्सरसाइज कोणत्या दिवशी, तर त्याप्रमाणे आपण सोडवत प्रॅक्टिस करायची. ओके, मग नंतर आम्ही चेक करणार आहोत तुमचे. आता बघा इथे p ऑफ x, तर बाळांनो p ऑफ x काय, x⁴ धिस. आता ही पॉलिनॉमियल दिली, आपल्याला p ऑफ 1 फाइंड करायचं. चला तर मग आता p ऑफ 1 पहिलं घेऊ. मग जिथं 1 घेतला की सगळीकडे 1 1 घ्यायचं x च्या जागेवर. मग इथे 1⁴ मायनस 2 इंटू x² म्हणजे 1 चा स्क्वेअर. कळतंय का, जिथे x दिसला तिथं 1, ह्याचा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर, मायनस x म्हणजे 1. आता बघा 1⁴ म्हणजे 1च, 1⁴ 4 वेळेस प्रॉडक्ट, मायनस 2 इंटू 1² म्हणजे 1, 2 1 चा 2 म्हणजे इथे आलं 2 आणि हा -1. बघा बरं आता इथे 1, हा 1 आणि -1 कॅन्सल म्हणजे काय उरलं, 1 -1 गेला म्हणजे हा -2 जसाच्या तसा. बघा p ऑफ -1 मिळाला. आता p ऑफ 0 आणि नंतर p ऑफ -2 घेऊ आपण. आता बघा बाळांनो इथे p ऑफ नेक्स्ट कोणता आहे 0. आता p ऑफ 0 इज इक्वल्स टू, बघा बरं p ऑफ 0 दॅट इज इक्वल्स टू, p ऑफ 0 म्हटलं की तर 0⁴ मायनस 2 इंटू x², 2 इंटू x², पण x काय 0 त्याचा स्क्वेअर आणि मायनस x म्हणजेच तो 0. बघा बरं 0⁴ 0, कशाने 0 ला मल्टिप्लाय केलं ते पण 0 आणि -0 म्हणजे सगळंच काय आलं 0. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल ऍट पॉइंट 0, ह्या 0 ला त्याची व्हॅल्यू पण 0 आली. आता नेक्स्ट तिसरं घेऊ आपण, p ऑफ -2 अँड p ऑफ -2 इज इक्वल्स टू. आता बघा बरं p ऑफ -2, आता हा पहिली पॉलिनॉमियल घ्या x⁴, मग x⁴ म्हणजे -2⁴, x दिसला की -2 टाकायचा. बघा -2⁴ -2 इंटू x⁴ x² म्हणजेच -2 चा स्क्वेअर आणि हा -x किती आहे -2 आहे. आता बघा जिथे x दिसला तिथं बघा, इथे x दिसला, इथे x दिसला आणि इथे x दिसला, त्यांच्या जागेवर हे टाकले -2 x च्या जागेवर. आता -2 चा 4th पॉवर म्हणजे बघा -2 चा 4 टाइम्स प्रॉडक्ट, 2 * 4, 4 * 8, 8 * 16 आणि हे 4 इव्हन पॉवर आहे म्हणजे प्लस येईल त्याचं साइन. करून बघायचं तुम्ही इकडे, -2 4 वेळेस प्रॉडक्ट करून बघायचं, तुम्हाला इथे मिळेल 16. कळतंय. आता बघा मायनस, आता इथे हा -2 तसाच ठेवा. हा आता -2 चा स्क्वेअर, ह्याचं पण काय -2 चा स्क्वेअर म्हणजे +4 येईल,
+4 जे कळत नसेल ते करून बघायचं तिकडे. आता इथे मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, हा 2 जसाच्या तसा. आता बघा इथे काय येईल बघा, हा 16 हा -2 इंटू +4, 2 4 जा 8 म्हणजे मायनस इंटू प्लस मायनस, 2 4 जा 8 आणि हा +2 जसाच्या तसा. आता बघा 16 + 2 किंवा 16 मधनं 8 गेले, 8 उरले, 8 + 2 10. बघा 16 मधनं 8 गेले, आपल्याला 8 मिळाले आणि +2 दॅट इज 10. म्हणजे P ऑफ -2 किती आला, P ऑफ -2 इज 10. मग असेच तुम्ही आता बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सोडवायचे टेक्स्ट बुक मधनं. म्हणजे ह्याचे 2 जे क्वेश्चन आहेत, पहिला आणि दुसरा, 3.5 मधला पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, हे टोटल तुम्ही सोडवायचे. आता हा काही अडचण आहे तर मला कॉल करा. ओके, इथे थांबूया आपण. पटपट हे कॉपी करून घ्या. चालेल. थँक्यू स्टुडंट्स.